नमस्कार, मी अपर्णा. आज दिनांक 21 ऑगस्ट 2022. प्रथेप्रमाणे सारांश. मागच्या भागामध्ये आपण पप्पांच्या पडघा आणि तळेगाव या बदलीच्या ठिकाणच्या आठवणीविषयी बोललेलो होतो. त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेल्या काही गोष्टी. एक म्हणजे नोकरीशिवाय अर्थार्जन हा दादांचा गुण काही अंशी पप्पांनी सुद्धा अंगीकारलेला होता. कारण फलटणमध्ये असताना जवळजवळ 4 ते 5 वर्ष पप्पांनी RI या गव्हर्मेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये 11वी नंतरच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल हा विषय शिकवलेला होता. आणि त्यांच्या बोलण्यात असं आलं की त्यांनी जो कालखंड मुलांना शिकवला त्यावेळी विद्यार्थ्यांचा रिझल्ट खूप छान लागलेला होता. तर पप्पांची एक विद्यार्थ्यांच्या वयाला साजेशी अशी एक शिकवण्याची छान हातोटी आहे आणि ती मी स्वतः अनुभवलेली आहे. कारण मी शाळेमध्ये असताना काही वेळा गणिताचा किंवा इंग्लिशचा अभ्यास पप्पांनी घेतलेला होता. किंवा मी 12वीला असताना पप्पांनी फिजिक्स आणि बायोलॉजी हे 2 विषय मला शिकवलेले होते. तर त्यावेळी खूप सोप्या पद्धतीने विषय समजावून सांगण्याची त्यांची हातोटी आहे. आणि पुढच्या मुलाची कुवत लक्षात घेऊन किंवा त्याच्या वयाला साजेसं असं त्यांची शिकवण्यामध्ये त्यांच्याकडे कौशल्य आहे आणि ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. याशिवाय नोकरीमध्ये असताना फक्त पगारासाठी नोकरी न करता आपल्या कामामुळे MSEBला होणारा फायदा त्यांनी कायम पाहिला. उदाहरण द्यायचं म्हणलं तर पडघ्याला असताना ब्रेकर दुरुस्तीच्या कामासाठी ABB कंपनीची माणसे येऊ शकत असताना सुद्धा स्वतःहून त्याचे दुरुस्तीच्या कामामध्ये त्यांनी लक्ष घालून नुसते स्वतः शिकून घेतलं नाही, तर बरोबरच्या स्टाफला घेऊन त्यांनी एक एक्सपर्ट टीम तयार केली. याचा फायदा त्यांच्या सबस्टेशनला तर झालाच, कारण कधीही ABB कंपनीच्या माणसांना ब्रेकर दुरुस्तीसाठी त्यांना बोलवावे लागले नाही. पण त्यांच्या सबस्टेशनशिवाय इतर सबस्टेशनला सुद्धा त्यांच्या या गुणाचा किंवा त्यांच्या या एक्सपर्ट टीमचा कायम फायदा झाला. अशा या कामाचे कौतुक झाले नसते किंवा दखल घेतली गेली नसती तरच नवल. ह्या कामाचे त्यांच्या सिनियर्सकडनं कायमच कौतुक झाले. त्यामुळे त्यांच्या कामाचा व्याप वाढला, पण त्यामुळे माणसं घडवली गेली, त्यांचा गोतावळा वाढत गेला. याशिवाय आणखीन एक गुण पप्पांचा प्रामुख्याने लक्षात येतो तो असा की काळाबरोबर बदलणे. साधारण 1979-80च्या दरम्यान पप्पांनी घरी TV आणि फ्रीज आणला. खरं म्हणजे त्यांच्या पिढीच्या मानानं जर बघितलं तर त्यावेळी खूप कमी लोकांकडे TV आणि फ्रीज होता. पण पप्पांना काळानुसार चालायची सवय होती आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी लवकर अंगीकारल्या. त्यांना प्रवासाचीही खूप आवड होती आणि अजूनही आहे. कारण MSEBच्या निमित्ताने त्यांचा खूप ठिकाणी प्रवास झाला. पण या प्रवासात त्यांना थकवा येण्यापेक्षा ते कायम म्हणायचे की मला प्रवासाने थकवा येत नाही, तर मी प्रवासामुळे मी रिफ्रेश होऊन जातो. त्यांनी खूप फॅमिली ट्रिप्स पण अरेंज केल्या. जर आपण त्यांच्या काश्मीर ट्रिपचा विचार केला तर साधारण त्यावेळी पप्पांचं वय हे 29-30च्या दरम्यान होतं आणि आईचं साधारण वय असेल 23-24. म्हणजे ती परफेक्ट वेळ होती काश्मीरला जाण्याची आणि त्यांनी ती वेळ दौडू दिली नाही. तशाच आमच्या खूप फॅमिली ट्रिप झालेल्या मला आठवतात. गणपतीपुळे म्हणा किंवा पन्हाळा किंवा बेंगलोर उटी, कोचीन, लक्षद्वीप अशा मी बऱ्याचशा फॅमिली ट्रिप्स आई पप्पांबरोबर केलेल्या आहेत. आणि त्याच्या रम्य आठवणी आमच्या पाचही जणांच्या मनात कायम ताज्या राहते. आज पण आपण पप्पांबरोबर गप्पा मारणार आहोत. चला तर मग आठवणींचा भाग 7 आज आपण सुरू करतोय. मागच्या भागामध्ये आपण तुमच्या फलटण आणि पडघा या बदलीविषयी बोललो होतो. तर आज आपण सांगलीला जी बदली झाली तुमची, ती सांगलीची बदली आणि चिपळूणची बदली या आठवणींबद्दल बोलणार आहोत. मला असं म्हणायचं पप्पा की आपण म्हणजे 83ला सनीचा जन्म झाला आणि त्यानंतर काकांची कोल्हापूरला बदली झाली सांगलीवरून आणि काकांनी फॅमिली शिफ्ट केली कोल्हापूरला. त्या दरम्यान तुमची पडघ्यावरून तळेगावला म्हणजे पुण्याला बदली झाली आणि आपण तळेगावला तुम्ही सामान शिफ्ट केलं. तर मी 82-83ला 5वी-6वीसाठी काकांकडं म्हणजे 5वी-6वीला कैदारा पुरोहितमध्ये ॲडमिशन घेतली होती आणि 5वी-6वीला मी काकांबरोबरच होते. अक्का दादा काका त्यांच्याबरोबर सांगलीला होते. आणि जेव्हा तुमची तळेगावला बदली झाली तेव्हा मी तळेगावला तुमच्या बदली पुण्यातून झाली होती, फक्त क्वार्टर तळेगावला मिळाली होती. बरोबर. आणि मी 7वी आणि 8वीसाठी तळेगावला आले होते.
तर ते जी मधली 2 वर्ष होती जेव्हा काकांची कोल्हापूरला बदली झाली होती, तेव्हा मला वाटतं अक्का सांगलीमध्ये राहिली होती आणि अक्काच्या सोबतीसाठी मीनाताई आणि राहुल होते शीतलवर येऊन राहिले होते आणि दादा वडूजवरनं येऊन जाऊन त्यांचं नेहमीचं रुटीन चालू होतं. आणि मग तुम्ही म्हटला की पुण्यावरून तुमची सांगलीला बदली होण्यासाठी तुम्ही काय म्हणता, दादा जाऊन भेटले होते ना बागवे साहेबांना, तर त्याच्याबद्दल सांगा ना. कारण आपली पाहुणी होती याला कोल्हापूरला. हां. त्यांची बागवे साहेबांची चांगले जवळचे संबंध होते आणि त्या दरम्यान दादानी मला कल्पना दिली की मी बागवे साहेबांशी बोलणार आहे बरं. या सांगलीच्या बदलीबद्दल. आणि काही दिवस मध्ये गेले आणि एक दिवस बागवे साहेब ते चीफ इंजिनियर होते कोल्हापूरला. पुणे सर्कल हे त्यांच्या अंडर होतं. तर ते पुण्याला व्हिजिट देण्यासाठी पुण्याला आले होते आणि ते जिना चढून वर येत होते. तर तुम्ही मागच्या ह्याच्यात बोलला आहे, सांगितलं होतं. सांगितलंय ना. हां. आणि मी उतरत होतो त्यावेळी ते बागवे साहेब गाठ पडले. त्यांनी बोलताना मला म्हटले की कधी यायचं आपल्या गावी सांगलीला. हां. तर मी म्हटलं आपण म्हणाल त्यावेळी. आणि त्यानंतर 8 दिवसात ती बदली माझी ऑर्डर झाली. ती सांगलीची आली बदली. मग आपण 86 साली सांगलीला गेलो, बरोबर ना. 86ला बदली झाली होती तुमची सांगलीला. आणि सांगलीला गेल्यानंतर मी तेव्हा 9वीला होते, 9वीला गेले होते म्हणजे. तर कैगारा पुरोहितमध्ये मला 9वीला ॲडमिशन घेतलं आपण आणि पूर्ण संस्कृत मला पहिल्यांदा मिळत नव्हतं. पण मग तुम्ही जाऊन पर्सनली येऊन विजया कुलकर्णी आमच्या त्यावेळी मुख्याध्यापिका होत्या, त्यांना तुम्ही येऊन भेटलात आणि मग त्यांनी मला स्पेशल हे करून पूर्ण संस्कृतच्या वर्गामध्ये म्हणजे तुकडीमध्ये मला ॲडमिशन दिलं. आणि त्यावेळी मोनी 5वीला गेलेली होती आणि मोनीच्या ॲडमिशनचा आता तुम्ही एक किस्सा सांगा. मोनूला ॲडमिशन तिथं मिळालं नाही. पुरोहितमध्ये मिळालं नाही ॲडमिशन. मिळालं की तिथं 2 तुकडे होते, आणि ब. 2 तुकडे होत्या, ॲडमिशन मिळालं नाही. तर माझ्या डोक्यामध्ये आलं तर तिथं नाही तर आपण मालूमध्ये घ्यावं. मालू, कारण ते जवळ होतं. पण आईला ते आवडत नव्हतं की मालू नको, मिळालं तर तिथंच मिळालं पाहिजे, पुरोहितमध्येच मिळालं पाहिजे. हे म्हटल्यानंतर मी त्यांच्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो होतो. त्याला म्हटलं की बाबा मुलीसाठी काय व्यवस्था करता येईल, ॲडमिशन म्हटलं मी एक जादा सीट वगैरे घेता येते का. नाही म्हणले एक करता येते की आम्ही एक डिव्हिजन मागितलेली आहे, परंतु जिल्हा परिषदकडून त्याला परवानगी अजून मिळाली नाही. ती जर परवानगी मिळाली तर आम्ही तिथं ॲडमिशन देऊ शकतो. ते म्हटल्यानंतर मी जिल्हा परिषद घातली आणि जिल्हा परिषदला गेल्यानंतर शिक्षण खात्याचे जे सभापती होते बोर्ड, मी बाहेर विचारलं की इथं कोण आहे सभापती. त्यांनी सांगितलं आतमध्ये आहे. नाव सांगितलं, मला ते ओळखीचं नाव वाटलं. मी आत गेलो तर मी त्यांना ओळखलं, पण ओळख दाखवणं मला बरं वाटलं नाही. मी जाऊन फक्त पुढं बसलो आणि त्यांनीच माझ्याकडे बघून म्हटले की तुम्ही शिंदेसाहेब का. मी फक्त मान हलवली. तर तुम्ही विचारलं होता ना, मी पुन्हा एकदा हसून मान हलवली. तुम्ही आमची भरपूर कामं केली होती ते. त्यानंतर मी इलेक्शन लढवून जिल्हा परिषदमध्ये आलो. मध्ये खूप वेळ गेला त्यामध्ये आणि आता मी ह्या सभापती तुम्हाला ओळखलं त्यांनी. नाही, कामं झाली होती त्यांची तिथे. पण स्वतःहून बोलणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी आपले शांत होतो आणि म्हणले बोला काय पाहिजे. काही नाही म्हटलं, मी असं हायस्कूलमध्ये गेलो होतो आणि मुलीची ॲडमिशनसाठी. तर त्याने सांगितलं की सबडीवर आम्ही मागितलेली आहे, परंतु जिल्हा परिषदनं अजून त्याला मंजूर दिली नाही. आम्ही गेले 3-4 वर्ष प्रयत्न करतोय. म्हणजे असं आहे. मग त्यांनी कुणाला तर बोलून घेतलं. काय प्रकार आहे म्हणले हे. तर ते म्हणले हो ते मागताय आपण दिलेलं नाही, ताबडतोब फाईल घेऊन या, मंजुरी मी देतो. आणि माझ्या देखतच त्यांनी मंजुरी दिली की ह्याच्यामध्ये सही केली, हे केलं. त्यानंतर मी हायस्कूलला गेलो आणि त्यांना भेटून सांगितलं की त्याला हे मिळालेली आहे. तर त्यांना ते पटलंच नाही बराच वेळ. ते म्हणले नाही हो. तर म्हणलं मी आत्ताच जाऊन आलो, तुम्हाला 2-4 दिवसात पत्र येऊ शकेल. तर त्यांना 2-4 दिवसात पत्र मिळालं
आणि मोनूलाही तिथे ॲडमिशन ऍडमिशन मिळाली. मोनीच्या वर्गापासूनच म्हणजे तसं मला बघितलं का पुरोहितमध्ये नाही, तसं बघितलं तर मोन्या मला नशिबान वाटली. शेवटी बरोबर. तिथं कोणतरी नशिबान असलं तर ते घडतं. बरोबर. पण मोनीच्या वर्गामध्ये म्हणजे मोनी जेव्हा 5वीला गेली तेव्हापासून पुरोहितमध्ये क तुकडी आली. म्हणजे अ, ब आणि क या 3 तुकड्या मोनीच्या म्हणजे मोनी जेव्हा 5वीला गेली तेव्हापासून पुरोहितमध्ये सुरू झाल्या. मग तुमची सांगलीला बदली झाली ते कुठल्या म्हणजे कुठल्या ह्याला झाली म्हणजे प्रॉपर सांगलीमध्ये झाली होती कुठं अर्बन रुरल? नाही, पहिल्यांदा सांगलीमध्ये बदली मिळाली ती मला अर्बन सब डिव्हिजन होतं एक तिथे सेंट्रल. सांगली. त्यातल्या सेंट्रल झोन एक होता त्यातला. अच्छा. त्या डिव्हिजनचा तो झोन होता. बरं. त्या सेंट्रल झोनमध्ये मला मिळाली. हे बदली मिळाली ती मी तिथं जॉईन झालो सेंट्रल झोनमध्ये. सांगलीचा पण तुमचा कालावधी बाबा खूप मोठा आहे ना. सांगलीमध्ये साधारण मला वाटतं तुम्ही जी कोल्हापूरला बदली झाली ती तुमची 1992 मध्ये. हां. म्हणजे 1986 पासून ते 1992 म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा कालावधी तुमचा सांगलीमध्ये बदलीचा. 96 ते 1986 ते 1992 हा मॅम बरोबर. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा कालावधी तुम्ही सांगलीमध्ये काढला. तर हे सेंट्रल झोनला तुमची बदली होती तेव्हा कुठला एरिया तुमच्या अंडर येत होता म्हणजे? सेंट्रल झोनमध्ये म्हणजे जिथं जे आमचं ऑफिस होतं त्या आजूबाजूचा परिवार, एक मुस्लिम झोन होता तो संपूर्ण, त्यानंतर गवळी वगैरे गल्ली वगैरे जो भाग होता, बरं. गणपती जेवढ होता तो भाग, ते अमराईपर्यंत. अच्छा. तसा लिमिटेड एरिया होता. आणि मला वाटतं तुम्ही साखर कारखाना पण म्हणला होता. आणि हा तिथनं साखर कारखाना होता, तो पण कारण तुमच्या तो पुढचा सगळा भाग होता. हां. साखर कारखाना वगैरे तो भाग होता, त्या एरिया होता. सांगलीमधल्या काही आठवणी स्पेशल सांगायची म्हणली तर तुम्हाला ऑफिसमधले काही आठवणी आहेत का? तुम्ही काय ते शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं गंमत. हां बरोबर आहे. सेंट्रल झोन मी जॉईन झाल्यानंतर सामान्य 1-1.5 वर्षांनी त्या दरम्यान शेट्टी साहेब हे अतिशय हुशार होते आणि त्यांनी डिग्री आणि पुढची हे केलेलं होतं, शिक्षण केलं होतं वाचन कॉलेजमध्ये. तुम्हाला सिनियर होते का ते तुम्ही असं सिनियर होते ते, पण स्वभावानं अतिशय चांगले ते होते. आणि एक दिवस मला त्यांचा फोन आला बॉम्बेवरून. ते वरच्या पोस्टला गेले होते. तिथून मला फोन आला की ते म्हणले की आमचं घर तिथं आहे सांगलीमध्ये. ठिकाण सांगितलं त्यांनी. आमचं घर आहे तिथं वडील असतात आणि तिथला भाडेकरू त्रास देतोय वडिलांना. बरं. आणि त्याला सोडा म्हणून सांगितल्यानंतर त्यानं घरातून सोडलं नाही. उलट त्यानंच पोलीसमध्ये काहीतरी तक्रार केलेली आहे भाडेकरून, म्हणजे थोडक्यात खोटी. हे झाल्यानंतर मग मी ठीक आहे म्हणलं, मी बघतो. आणि त्याप्रमाणे मी त्या पोलीस स्टेशनला गेलो. तिथल्या PSIला गाठ पडली, गाठ घेतली त्यांची आणि त्यांना सांगितलं की अडचण सांगायला मी एक आलेलं आहे. आणि मी माझी ओळख करून दिली की मी इथं सेंट्रल झोनमध्ये MSCPमध्ये काम करतो, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असं सांगितलं. हे म्हटलं ते म्हणले शिंदे साहेब का? म्हणलं हो. हा म्हणले मध्यंतरी आमचं कनेक्शन तुम्ही दिलेलं आहे आणि अर्ज गेला, हे केला, आमचा कॉन्ट्रॅक्टर आमचा मला म्हटला की अर्ज केला आणि त्यांनी लगेच त्यात लक्ष घातलं आणि कनेक्शन होऊन गेलं. मलाही खूप आनंद वाटला. तुमचं काम बोला म्हणजे आता काय म्हणलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तो भाडेकरूनं काहीतरी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे. म्हणजे असं आहे का? मी बघतो म्हटले. मग त्यांनी कोणाचं रेकॉर्ड काढायला सांगितलं. बघतो म्हटले मी. आणि 2 दिवस गेले आणि त्यांनी फोनवर सांगितलं की त्यांना रूम सोडायला लागला आहे. रूम सोडायला लागला. रूम सोडायला लागलेलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, काय बोलले, काय कल्पना नाही आहे. आणि त्यानंतर साहेबांचाही मला बॉम्बेवरनं फोन आला की त्या भाडेकरूनं ते रूम सोडलेली आहे, काम झालेलं आहे. अच्छा. तुम्ही म्हणलं की हे शेट्टी साहेब आहेत, त्यांचं तुम्हाला सातारमध्ये जेव्हा तुमची पोस्टिंग होती आणि प्रमोशन झालं, ती म्हणजे ती ओळख कशी हे झाली, म्हणजे संबंध चांगले राहिले तुमचे त्याच्यामुळं? ते संबंध चांगले राहिले. तो माणूस स्वभावानं चांगलाच होता, त्यात प्रश्न नाही. आता तो इथं आहे, पुण्यामध्ये का? पुण्यामध्ये आहे. बरं. केव्हा ते काहीतरी कारणासाठी आमचं फोनवर बोलणं होतं अच्छा. त्या ह्याच्यामध्ये. तर ते हेड ऑफिसला ह्याला सर्व्हिसला ह्याला असताना वरच्या पोस्टांना मिळत गेल्या. टेक्निकल डायरेक्टर होते ते नंतर. हो.
शेवटी ते शेवटी. नंतर सुद्धा. पण त्याच्या अगोदर म्हणजे मी ह्याला असताना सातारला ज्यावेळी नंतर गेलो होतो हम्म. तेव्हा ते एकदा सातारला आले होते. बर. मी त्यांना माहीत होतं मी आहे हे माहीत होतं. हम्म. आणि त्याचं बोलताना त्यांनी सांगितलं लोकांना, मला ते असं वाटतं साहेब लोक कधी असं बोलत नसतात. हम्म. ते म्हणजे शिंदे माझे मित्र आहेत. बर. त्यामुळं न कळत लोकांना एक माझ्याबद्दल आदर वाटायला लागलो. हा. तर ते स्वभावांचं एक निराट होतं. तुमचं तिथं सातारमध्ये जेव्हा प्रमोशन झालं तेव्हा ते सांगा ना तेव्हा. हां, सातारला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून मी होतो. हम्म. आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नंतर माझं जे प्रमोशन होतं ते प्रमोशनमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि प्रमोशनची फक्त वाट बघत होतो. दरम्यान त्यांचा एकदा मला फोन आला हम्म. की तुम्हाला आम्ही सातारा सर्कल ऑफिस देतो आहे. कारण प्रमोशन म्हटल्यानंतर नॉर्मली बदली हा विषय असतो, तो पूर्ण टाळून किंवा काही काम करतो असंही मला सांगितलं नाही त्यांनी. सनीचं शेवटचं वर्ष होतं. ते तर उपयोगी तर पडलं. ते हां सनीचं बेचं वर्ष म्हणजे होतं. कुठलं मोठेपणा कुठला घेतला नाही. हम्म. सहज कधी यार तुमचं काम होते असं दाखवत त्यांनी मला म्हटले की तुमची प्रमोशन ऑर्डर निघते तुम्ही सातारमध्ये म्हणजे मिळते. प्रमोशनवर तुम्ही सातारला सुपरिटेंडेंट इंजिनियर म्हणून जॉईन झाला. हो, मी तसं तिथं होत नाही खरं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खाली ऑफिस होतं. हां. मी फक्त जिना चढून वर जाऊन बसलो. एवढाच त्यामध्ये फरक पडला. आणि सनीचं शेवटचं वर्ष होतं त्यामुळे ते बदली नाही झाली तर हो, उपयोग आणि झाला. सनीचं शेवटचं वर्ष होतं. हम्म. बदली झाली असती तर धावपळ झाली असती. पण सहजगत्या त्याने जी ॲक्शन घेतली हम्म. आणि त्याप्रमाणे ते काम ते होऊन गेलं ते. म्हणजे आपण जेव्हा चांगलं वागतो त्याचं फळ कसं ना कसं तरी ते आपल्याला आयुष्यामध्ये मिळत असतं. आणि त्यांचा स्वभाव चांगलाच त्यांचा स्वभाव होता. चांगलाच होता. गाववाले होते आणि स्वभाव चांगला होता. तुमची सेंट्रल झोनला तुम्ही म्हणलं पहिल्यांदा बदली झाली. हो. मग तुम्ही म्हणजे तिथंच राहिला 6 वर्ष का कसं म्हणजे कसा प्रवास झाला तिथला सांगलीचा? आणि सेंट्रल झोनमध्ये होतो मी. हम्म. त्यानंतर सेंट्रल झोनला असतानाच याचे सिलेक्टेड म्हणजे सगळ्यात चांगले दिवाळी म्हणून एक लिस्ट काढली होती हेड ऑफिसनं. सेंट्रल झोनवर तुमचं साऊथ झोनला पण बदली झाली ना? ते बदली नाही, तो चार्ज होता माझ्याकडे. अच्छा, चार्ज होता. चार्ज होता म्हणजे बरं. साऊथ झोनचं तिथला कोणतं बदलून गेल्यावर काही दिवसाची चार्ज होता. म्हणजे दोन्ही ऑफिस मी बघत होतो. बरं पण होतो मी सेंट्रल झोनला, बरं. मुख्य ऑफिस ते. हां, मग तुम्ही काय सांगत होता तुम्ही सिलेक्शन कधी म्हणलं ना? आता तुम्ही सांगत होता ते 12 डेप्युटी 12 हां, ते हेड ऑफिसनं 12 टॉप डिवाई अशी एक लिस्ट काढली होती हम्म. आणि त्यांना फ्लाईंग स्क्वॉडचे 12 लोक भरायचे होते. हम्म. भरायचं होतं इन द सेन्स म्हणजे जुने जे 12 लोक होते त्या सगळ्यांना ॲट अ टाईम बदली करून हम्म. नवीन 12 लोक घ्यायचे होते. टोटली नवीन टीम. नवीन टीम टोटल तयार केली होती. हम्म. आणि त्यामध्ये माझं नाव होतं आणि माझी ऑर्डर निघाली ती फ्लाईंग स्क्वॉड दिवाळी म्हणून कोल्हापूरला निघाली. अच्छा. त्या आणि- दरम्यान तिकडं जयंत गोखले म्हणून दिवाळी होती म्हणजे फ्लाईंग स्क्वॉडला. हाही अतिशय प्रामाणिक आणि कष्ट करणारा माणूस आणि प्रसिद्ध होता. हम्म. इचलकरंजीमध्ये त्यांनी एवढं काम केलं होतं की इचलकरंजी लोक त्याला घाबरायचे. बरं. त्याला एक विशिष्ट नाव दिलं होतं त्यांनी हां. की म्हणजे सरसेनापती वगैरे असं म्हणतात ना, अच्छा. तशा टाईप त्याला गोखलेनं त्यांनी चोरी म्हणायचे. पकडले होते का इचलकरंजीचे? भरपूर बरं. तिकडच्या पकडल्या होत्या, कोकण भागातल्या पकडल्या होत्या हम्म. आणि मोठं काम होतं, गवगवा होता. हम्म. तर ते एकदा हेड ऑफिसची पॉलिसी ठरली की बदल्या करायच्या आहेत. हम्म. सगळ्या लोकांच्याच केलेल्या बदल्या हम्म. त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मी त्यांना कोल्हापूरला त्यांची जी दिवाळीची पोस्ट होती त्या ठिकाणी माझी ऑर्डर निघाली. हम्म. तर ते झाल्यावर जयंत गोखलेंचा मला फोन आला हम्म. की शिंदे अशी ऑर्डर. म्हटलं हो माझी निघालेली आहे. तर त्यासाठी मला एक गोष्ट पाहिजे आहे की काही दिवस तुम्ही तिथनं रिलीव्ह होऊ नका सांगलीवरनं. सांगलीवरून. हम्म. म्हणजे ठीक आहे माझ्यातर्फे मी काय गडबड करणार हे मग पक्क होतं कारण त्यांच्यातच मत माझं चांगलं होतं पहिल्यापासून. पण ठीक आहे म्हटलं मी त्याप्रमाणे मी काही रिलीव्ह झालो नाही. हम्म. साहेबांशी वगैरे मी बोललो होतो आणि काही दिवसांनी ते म्हटले की आता रिलीव्ह झाले चालेल, माझं काम झालेलं आहे बरं. आणि मी नॉर्थ झोनला विश्रामाला येतो आहे. बरं. सेंट्रल झोन नाही, हम्म. नॉर्थ झोनला तिकडे येतो आहे आणि मग तुम्ही आणि मग मी तिथनं सोडलं
आणि फ्लाईंग स्क्वॉडमध्ये जॉईन हे हे कधी 1992 साली? हां 92 1992. मग तुम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर तुम्ही फॅमिली शिफ्ट नाही गेली, तुम्ही फॅमिली आपली म्हणजे सांगलीमध्येच होतो ना आपण, आम्ही सांगलीला राहिलो, मग तुम्ही जाऊन येऊन केलं. पहिल्यांदा एसटीने जात होतो, नंतर मी रेल्वेनं पास काढला. बरं. सकाळी जायचं, काम जर नसेल तर कोल्हापूरहून संध्याकाळी माघारी यायचं. पण आम्हाला बऱ्याच वेळा ते फील्ड वर्क असायचं की तिथून बाहेर पडलं की 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस असं बाहेर असायचं. ते सुरुवातीला मी डोंबिवलीला गेलो होतो, ह्याच्याजवळचा बॉम्बेमधला डोंबिवलीला गेलो होतो. तिथं भरपूर कामं झाली. ती माझी पहिली ट्रीप. माझा स्टाफ चांगला होता तिथे. म्हणजे तुम्हाला फ्लाईंग स्पॉटमध्ये पहिलं जे काम मिळालं डोंबिवलीचं मिळालं. डोंबिवली मिळालं. फ्लाईंग स्पॉटमध्ये पप्पा म्हणजे कसं किती म्हणजे काय एरिया तुमच्या अंडर असायचा किंवा किती जिल्हे असायचे? त्याला एरियाचा नव्हता. हेड ऑफिस काय करायचं की मी कोल्हापूर एरियामध्ये दिवाळी असेल तर कोल्हापूर एरियामध्ये इतर वेळी त्यांनी काम करायचं. परंतु अचानक ते एक प्लॅन काढायचे की काही नाही, हे 4 दिवाळीनी अमुक भागामध्ये काम करायचं. मग ते महाराष्ट्रामध्ये कुठल्याच शकतं? महाराष्ट्रात कुठे असू शकतं. बरं. तशा पद्धती होतं. तसं मला तेव्हा त्यांनी डोंबिवलीला पाठवलं. आणि इतर कोल्हापूरला असताना कोल्हापूरच्या आसपासचे किंवा सांगली भागातले असे केसेस तपासणं आणि टेस्टिंग माझं झालं असल्यामुळं मला ते काम सोपं वाटायचं. अच्छा. तर तुम्ही असं मला म्हटलं की साधारण कोल्हापूर, कोकणपट्टा आणि सातारा जिल्हा असं हे रुटीन काम असायचं तुमचं फ्लाईंग स्पॉटमध्ये. तिकडे आणि रुटीन कामाशिवाय अचानक समजा काम आलं तर महाराष्ट्रामध्ये कुठे म्हणजे डोंबिवली, तारापूर या 2 ठिकाणी तुम्ही काम केले, तुम्ही सांगितलं मी तुमच्या आठवणी. आणि त्यावेळी म्हणजे तुम्हाला 8-8, 15 दिवस वर जायला लागायचं. आणि मग तुम्ही म्हटले की आई त्यावेळी तुम्हाला चिवडा लाडू करून द्यायची 8-10 दिवस जाणं. फ्लाईंग स्क्वॉड मधलं म्हणजे काही ह्याच्याशिवाय तुम्हाला काही अशा आठवणी सांगू शकता तसं का? म्हणजे बरंच बिझी आणि त्यावेळी म्हणजे कसं ते फ्लाईंग स्क्वॉडला एक महत्व होतं ना, वेगळं महत्व होतं. फ्लाईंग स्क्वॉडला महत्व होतं. आणि फ्लाईंग स्क्वॉड एकदा त्या भागात जाऊन आलं की चोऱ्या करणारे ठराविक सापडायचे. सगळे काही चोऱ्या करतो यातला भाग नाही, ठराविक सापडायचे. परंतु तुम्ही संपूर्ण एरिया पेंजून काढू शकत नव्हता किंवा एकूण एक कनेक्शन तपासू शकत नव्हता. पण अशी एखादी घटना घडली की ज्या चोऱ्या करत होते ते लोक बंद करायचे. चोऱ्या करणं बंद करायचं. आणि मग असं दिसायचं की दरमहा त्यांचं जे बिल यायचं ते पुढची जर बघितलं तर एकदम तिथलं बिल वाढलेलं दिसायचं. 15 पट, 20 पट, 25 पट. MSME ला झालेला ऍडिशनल इन्कम नाही, चोरी ऍडिशनल इन्कम नाही, म्हणजे होता हक्काचा इन्कम आहे. होणारा नुकसान टाळलं गेलं. टाळलं जायचं त्यामध्ये. बरोबर, ते टाळलं गेलं. आई आपण सांगलीला जेव्हा 86 साली आलो तेव्हा मला वाटतं काकांची पण कोल्हापूरला बदली होऊन 2 वर्ष झाली होती. त्यामुळे काकां दर 3 वर्षाने MSME मध्ये नॉर्मली बदल्या होतात. तर त्यावेळी काकांची बदली होऊ शकते असं वाटल्यामुळं आणि ताईची तेव्हा 11वी 12वी मग त्याला नुकसान होऊ नये असं विचार केल्यामुळं ताई सांगलीला आली होती. म्हणजे 86ला जेव्हा आपण आलो, मी 9वी 10वी जेव्हा केली तेव्हा ताईनं त्या दरम्यान 11वी 12वीला ती विलियम कॉलेजला होती. तर त्यामुळं तो आमचा त्यावेळेस ग्रुप पण जमला होता. म्हणजे मोनी, मी, ताई आमच्या ज्या आठवणी आहेत त्या ताई त्यावेळी आमच्याबरोबर सांगलीला असल्यामुळं त्या आठवणी आहेत. आणि म्हणजे छान दिवस आमचे त्या आमचं स्वातीतृप्तीचं पण असायचं. स्वातीतृप्तीचं पण कारण वेकेशन क्लास लावले होते त्यामुळे स्वाती यायची. मला वाटतं अक्कांचा 50वा वाढदिवस त्यावेळेस वेळेला झाला. अक्का त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस. हा बरोबर, त्यावेळी झाला. त्यामुळे सगळं असं. हा, ती पण छान आठवण आहे ना. अक्का त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस केला होता आपण. आणि त्यावेळी व्हिडिओ शूटिंग पहिल्यांदा केलं होतं. मला वाटतं सगळ्यांनाच कौतुक होतं ते हो. व्हिडिओ शूटिंग. आणि आम्हाला वाटतं आम्ही तर 2-3 ड्रेस बदलले होते की व्हिडिओ शूटिंग मध्ये ते यावं म्हणून. आणि त्यावेळी अक्का दादा तब्येतीने दोघेही चांगले होते, एकदम छान होते. एकदम छान म्हणजे तरतरीत होते ते. म्हणजे एक मोठं छान गेट टुगेदर झालं. म्हणजे सगळ्या 4 आत्या किंवा विश्वास मामा, वसंत मामा, कलावती मामी. नाही हा सरला ते नव्हते. मिरजेला बापट म्हणून जे होते ना, DV बापट, DY होता, लायसन्स मधून आला होता तो. तो कुठेतरी फॉरेनला गेल्यानंतर शूटिंगचं ते घेऊन आला होता. बरं. त्यानं बोलल्यानंतर मी तर त्याला म्हटलं की आमच्या घरात मला मी करतो. त्यांनी केलं होतं. आम्ही त्यावेळी ते तृप्तीनं तो नाची मैरी पिक्चर मधलं गाणं होतं त्याच्यावर डान्स केला होता. आम्ही छोटं सारखं ते नाटक बसवलेलं होतं. शिल्पानं पण डान्स केला होता.
शिल्पा त्यावेळेला चौथीत होती ना वाटतं. हो, तिचा आपण सत्कार पण केला, स्कॉलरशिपला आली होती, तिचा आपण सत्कार केला तिला होता सत्कार झाला तिचा. होता, आजही सत्कार झाला हो, होता. पहिले डॉक्टर, पहिला इंजिनियर, मिलिंदबाई सत्कार झाला होता. नातवंडाचे. हो, आणि दादानी वाटतं भाषणामध्ये ह्याच्या स्वातंत्र्य सैनिक असतात म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये दादानी भाग घेतला होता तेव्हाच्या काहीतरी 3 घटना, स्पेशल घटना म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आम्हाला एकदम कौतुक वाटलं होतं ते फार. आणि दादांचा म्हणजे एकदम आवेश असा होता की त्या घटना म्हणजे अगदी डोळ्यासमोर उभं राहतील अशा पद्धतीने त्या गोष्टी रूपाने त्या घटना सांगितल्या होत्या. मला वाटतं सनीचंही भाषण झालं होतं. हो, सनीचं भाषण झालं होतं. सनी म्हणजे हो नाही, हो नाही. अमो म्हणायचं आणि त्यानं मग पुढे एक वाक्य शेवटी बोलायचं. सनीचं मुलीने वाचत त्यांना हो नाही एवढं म्हणायचं. म्हणायचं. पण ते एकदम सगळ्यांना आवडलं होतं. आवडलं. एकदम गोड झालं होतं म्हणून. म्हणजे आपला तो दिवसच सुंदर गेला होता. सकाळी आपण सगळे जमलो, मग म्हणजे रात्रीच जमलो होतो, आदल्या दिवशी सगळेजण आले होते. मग सकाळी आपले तो प्रोग्राम झाला, मग आचार्य वगैरे लावून जेवण केलं होतं आणि मग सगळ्यांची जेवण बिवणं आणि काका इंग्लंडहून आले होते, त्याच्या आठवणी काही काकांचं पण इंग्लंडला जाऊन काका आले होते. त्याचा सत्कार केला आपण. काकांचा पण सत्कार झाला होता आणि काकाने तिथल्या इंग्लंडमध्ये आठवणी पण सांगितल्या होत्या त्यावेळी. मी नव्हते ते ऐकायला, खाली होते. खाली होतीस का तू? छान वाटलेलं आम्हाला ते काकाने अगदी तिथल्या मला पण ऐकायचं होतं पण नव्हतं आठवणी. मी. नाही, आणि मग तो डान्सचा आणि म्हणजे कल्चरल प्रोग्राम जो होता तो नंतर ठेवला होता. आणि पहिल्यांदा सगळ्यांची भाषणं वगैरे होती. त्या दादा अक्काने नाही पण दादानी भाषण केलं होतं, पुण्याच्या त्याने केलं होतं, दीदीनी, एम के मामा, बहुतेकांनी सगळ्यांनी केलं होतं. सगळ्यांनीच केलं होतं. म्हणजे मला वाटतं माधुराच्या मोठ्या मामाने पण केलं होतं भाषण. बऱ्याच जणांनी केलं होतं. विश्वास मामा, विश्वास मामा नाही म्हणून सांगितलं मीना. मीनाताई, मीनाचं सगळ्यांची भाषणं झाली. सगळ्यांची भाषणं झाली होती. कारण दादा आणि अक्का हे केंद्रस्थानी होते. अक्का दादा केंद्रस्थानी होते आणि फार फार छान. म्हणजे तो दिवस आता आठवलं तर बरं वाटतं. मला वाटतं उपासी आपण अक्कादादांचे तुम्ही 61 आणि अक्काची आणि दादांची पण 61 केली होती ना अजून अगोदर, म्हणजे काका असताना मला वाटतं सांगलीमध्ये अक्काची का दादांची 61, मला वाटतं अक्काची 61 झाली होती. कारण आपण आलो होतो ह्याच्यावरनं फलटणवरनं वगैरे आलो का. अक्कांची केली. हो का? अक्कांची केली. आणि पप्पाने त्यावेळी नुकताच टेप रेकॉर्डर घेतला होता आणि तो टेप रेकॉर्डर पुढे ठेवला होता आणि सगळ्यांची भाषणं रेकॉर्ड केली होती. आणि आम्ही तेव्हा लहानच होतो आणि मला आठवतं की भैया आणि म्हणजे मिलिंदबाई वगैरे ते मोठे होते, मग त्यांनी जर डेकोरेशन केलं होतं हॉलमध्ये आपल्या शीतलमध्ये. तर भैयाने ते असे बारीक बारीक फुलं का असं काही पानं हे जे रंगीत कागद असतात ना ते बारीक बारीक कसे कापून फॅनच्या वरच्या पातळीवर ठेवले होते तिन्ही, की जेणेकरून जेव्हा प्रोग्राम चालू होईल तेव्हा फॅन चालू करायचा आणि मग ते वरनं पडणार आणि एकदम छान. आणि आम्हाला हे माहितच नव्हतं मुलींना, हे तर यांनी कष्टानं सगळं केलं. आणि आम्ही सगळे येऊन चला मुलांनी बसा वगैरे आणि उकडायला लागले वगैरे, ताई म्हणजे उकडायला लागले फॅन लावा असं म्हणजे फॅन लावायचं सगळं पडलं आणि मग भैया आणि सगळे वैतागलेले होते. कुणी फॅन लावला, आम्ही एवढे कष्टानं केलं होतं. छान छान एक आठवणी. मग फ्लाइंग स्क्वॉडला पप्पा तुम्ही किती 1 ते 1.5 वर्ष कोल्हापूरला तुम्ही होता ते? ट्रिप झाल्या होत्या पण पिरियड मला कमी होता तिथे त्या फ्लाईंग स्क्वॉडमध्ये. कारण त्या दरम्यान सांगलीचा एक माने म्हणून कोल्हापूरला राहणारा डिवाई होता. तो मला येऊन 2दा भेटला. तो म्हणला की मी कोल्हापूरला आलो चालेल का, तुम्हाला माझ्या जागी सांगलीला मिळू शकेल बदली, आपण दोघांचं म्युच्युअल घेऊ आपण. मला काही अडचण नाही आहे तशी, पण हेड ऑफिसनं सांगायला पाहिजे. म्हणून ते हेड ऑफिसला जाऊन भेटल्यानंतर हेड ऑफिस तयार होईना. त्याने त्याला नाही म्हणून सांगितलं असं करता येणार नाही, बदली होणार नाही आहे. त्याला नाहीचा ठेका लावला. तर कणसे साहेब जे होते म्हणजे डायरेक्टर ऑफ विजिलन्स म्हणजे प्रमुख विजिलन्सचे, ते तसे दूरनं आपले पाहुणे होते. म्हणजे ज्यावेळी मी सातारला होतो ना तेव्हा ते रिटायर्ड होऊन सातारला आले होते कणसे साहेब. तर त्यांना मी भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की खडसे साहेबांच्या ते मिलिटरीमध्ये होते ना, त्यामुळे मोदीची जी रुखवताची खरेदी होती ती आपण खडसे साहेबांच्यामुळं त्या मिलिटरी ऑफिस कॅन्टीन नंतर केली होती. बरं. नंतर केली होती. त्यांचे घरगुती पण संबंध होते, म्हणजे त्यांची बायको पण ओळखीची होती. ते सातारला असताना मी ते रिटायर झाले होते. सातारला असताना मी भेटून येत होते. तर ते लांबून ते पाहुणे होते आपले. तर त्यांना भेटून मी त्यांना सांगितलं की माने असं मागतायत. हो म्हणजे आम्ही त्याला नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ते मला समजलं म्हणून मी आलो की चांगली मला सोयीचं पडेल. काकादादी जो होते बदलीचा विषय माझ्या डोक्यात अजिबात नव्हता सुरुवातीला, पण माने म्हटल्यानंतर माझी मानसिकता होती जायला हरकत नाही. मग ते हसले, ठीक आहे म्हणले. मग त्यांनी मला सांगली आणि
त्याला कोल्हापूर, मानेला कोल्हापूर दिलं. मी सांगली झालं. थोड्या दिवसांनी मी टेस्टिंगला जॉईन झालो. अच्छा, टेस्टिंग डिपार्टमेंटला जॉईन झाला. टेस्टिंगला जॉईन झालो. टेस्टिंग मध्ये तुमच्या बोलण्यामध्ये काय माहिती की टेस्टिंगचा म्हणजे टेस्टिंग डिपार्टमेंटला तुम्ही जॉईन झालं त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला, ते कसं? नाही, टेस्टिंगचा खूपच फायदा झाला. अजूनही माझं मत ते आहे की टेस्टिंगमध्ये जे काम केलं त्यामध्ये मला संपूर्ण MSc राहिलेल्या दिवसामध्ये तो उपयोग झाला, पण त्यानंतरही मला उपयोग झाला. टेस्टिंगमध्ये नॉर्मली लोकांना बदली घ्यायला आवडत नाही का? नॉर्मली टेस्टिंगला काम करायला माणूस तयार नसतो, आपण कारण त्याला टेक्निकल कवडीया मोकळेपणा असं नसतं. कारण टेस्टिंगमध्ये यंत्राशी फक्त सगळं काम आहे. पुढं सगळी यंत्र असतात, फक्त ती इलेक्ट्रिकल यंत्र असतात. म्हणजे त्याला रिलेज म्हणतात, की शब्द ते आपण कधी वापरत नाही. तर रिलेसारखे ह्या गोष्टीशी त्याला कॉन्टॅक्ट येतो. स्लिपिंग म्हणा, हे म्हणा. तर त्याच्याशी म्हटल्यानंतर लोक शक्यतो तिकडे जायला टाळतात. पण मला ते आवडलं होतं टेस्टिंगचं, आणि तिथं मी पूर्ण दिवस काढले टेस्टिंग. म्हणजे कधी मी टेस्टिंग नको असं म्हटलं नाही. हे तुम्ही माझ्याशी बोलताना असं आला आणि मला वाटतं उमरे, तर मला ते नाव आठवेना बहुतेक, उमराणी होते, उमराणी नाव. बर तो माझ्या हाताखालचा जेई होता बरं. तिथला. आणखी दोघं सहाय्यक होते. तर तो त्यामध्ये तयार होता, डिप्लोमा होल्डर होता. तर टेस्टिंगमध्ये खूप त्यानं काम केलं होतं. त्यामुळे काही क्षण मी त्याला, काही दिवस त्याला मी गुरु केला होता. बर. आणि त्या ह्याच्यामध्ये टेस्टिंगची मला खूपच माहिती मिळाली हा. त्याच्यामध्ये. कारण तुमच्या बोलण्यामध्ये असं झालं होतं की समजा मी टेस्टिंगला जॉईन व्हायच्या अगोदर माझं 20-22% नॉलेज असेल, तर मी जेव्हा टेस्टिंग मधनं बदली झाली तेव्हा 100% नॉलेज झालं होतं माझं. नाही, टेस्टिंगला 100% कधी म्हणता येत नाही, परंतु 12-14% होतं ना, ते 90%च्या वर गेलं होतं. हे मात्र खरं आहे. आणि त्या अनुभवाचं- टेस्टिंगला करेल तेवढं कमी आहे. बरं. 100% कधी होतच नाही. आणि त्याचा उपयोग तुम्हाला म्हणजे पुढच्या पूर्ण उपयोग झाला. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झिक्युटिव्ह सुप्रिटेंडेंट झाला एक्झिक्युटिव्ह झाल्यानंतर उपयोग झाला, AC झाल्यानंतर उपयोग झाला. कारण काही अडचणी निर्माण झाल्या, हा. तर टेस्टिंगचे लोक यायचे तपासाला वगैरे. पण त्यांना यायला वेळ असेल तर त्या दरम्यान मी एखादी माहिती काढून ते टाकटीक करत होतो. ऑफिसला त्याचा उपयोग व्हायचा. आणि सातारला ज्यावेळी एकदा संप झाला होता, तो पोर्शन आपण सातारच्या ह्याच्यामध्ये घेऊया. आणि तो जरा डिटेल पोर्शन आहे आणि तो डिटेलमध्ये आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. मला असं म्हणायचं की आता हे तुम्ही सांगितल्या प्रतिदिवस त्यानंतर तुम्ही सांगलीला बदली झाली आणि मग मला वाटतं चिपळूणला बदली होईपर्यंत सांगलीमध्ये, आणि चिपळूणला मला वाटतं तुमची 97ला बदली झाली ना, प्रमोशनवर झाली बदली ती. मी पहिला टेस्टिंगला होतो ना, ते एका माणसाला सांगली पाहिजे होतं. पुन्हा बर. एका माणसाला सांगली पाहिजे होतं. अच्छा. हे विश्रामबाग सांगली कुठलेही चालेल असं त्यांना सीईशी बोललो होतं. बर पण सीईचं मग त्याबद्दल चांगलं नव्हतं बर. त्या माणसाबद्दल. तर सीईंचा विचार असा होता की ह्याला नको, द्यायला नको आहे, म्हणजे वळण्यामध्ये नको, कारण त्याच्याबद्दल रेकॉर्ड चांगलं नसावं. पण त्यानं निर्णया ठिकाणून प्रेशर आणलं होतं सीईंच्यावर, मला तिथं बदली पाहिजे. मग त्याने एक क्लुप्ती काढली, हां तुला सांगली पाहिजे ना, चला. मग त्याने एसीना फोन केला, सांगितलं याला टेस्टिंगला टाका आणि शिंदेना आंगोलला टाका. त्यामुळे माझं सहज काम होऊन गेलं त्या माणसाबरोबर. तो टेस्टिंगला डोळे पुसत येऊन जॉईन झाला. तुम्हाला टेस्टिंग बोलला वाईटला वडनेमला मिळालं. वडनेमला मी अगोदर काम केलं होतं, बर. पुन्हा वडनेमला मला काम करायला मिळालं. सांगलीचा खूप मोठा कालावधी बाप्पा, म्हणजे तुम्ही जवळजवळ 86 साली आला तर चिपळूणला बदली होईपर्यंत तुम्ही सांगलीला यायला का काढणार, म्हणजे फक्त थोडे दिवस तुम्हाला कोल्हापूरला बदली झाली होती. त्यामुळे सांगलीचा तुमचा कालावधी त्याचा खूप मला वाटतं तुमच्या सर्व्हिस मधला सगळ्यात मोठा कालावधी सांगलीचा असेल. मी मोजलेलं नाही कधी. म्हणजे मधला 1.5-2 वर्षाचा कालावधी तुम्ही फॅमिली हलवलीच नव्हती, फॅमिली सांगलीला हलवली नाही. पण सांगलीतच 2 वर्ष पप्पा ह्याला गेले, कोल्हापूरला गेले बदली झाल्यानंतर. पण पहिले 5 वर्ष आणि नंतर पुन्हा थोडे दिवस, असं जर सगळं टोटल कालावधी काढला तर 5 वर्षाच्या वर झाला ना. म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम कालावधी पप्पांनी सांगलीमध्ये काढलेला आहे. मी स्वतः कधी मोजलं नव्हतं म्हणून आहे. मग तू म्हणते ते बरोबर आहे. याचा तर फक्त एक 13-14 वर्षाचा कालावधी असेल.
बरं. सांगलीत. हो, सांगलीमध्ये 12 एक- वर्ष एक- नक्की एक होते. तप वाढले. एक तप सांगलीमध्ये काढलेली. म्हणजे आपण तर फॅमिली हलवली नाही, त्यामुळे आपण तर तिथं होतोच. पण पप्पांचा पण सर्व्हिसचा एक मोठा कालावधी सांगलीमध्ये गेलेला आहे. आणि सांगली जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं सांगलीला बदली म्हणजे अगदी आता फक्त त्यामुळे थोडंसं तुमच्या तिघांचे बालपण तिथं खूप गेले. आणि सनीचं तर पूर्ण बालपण गेलं. म्हणजे सनीचं पूर्ण. मला वाटतं त्याचं बालवाडीपासून ते 10वी पर्यंत शिक्षण सगळं- सांगलीमध्ये सगळं झालं. मोनीचं मला वाटतं 5वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत Graduation शिक्षण पर्यंत. सांगलीमध्ये झालं. आणि माझं 9वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण सांगलीमध्ये झालं. म्हणजे आमच्या तिघांचाही बराचसा बराच शैक्षणिक कालावधी जर बघितला तर मोठा कालावधी सांगलीमध्ये गेलेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त एक वाईट घटना घडली ती अशी की मध्ये 1994 साली म्हणजे मार्च महिन्यामधली घटना आहे. तर मला असं आठवतं ते पप्पा, मी तुम्हाला सांगते की माझा साखरपुडा ठरला होता. म्हणजे लग्न ठरलं होतं आणि साखरपुडा करायचं असं ठरलं होतं. वेलणकर कार्यालय आपण बुक केलं होतं. आणि तुम्ही निमंत्रण द्यायचं, सरला त्याला निमंत्रण द्यायचं, म्हणजे प्रत्येक बहिणीने जाऊन निमंत्रण द्यायचं असं तुम्ही ठरवलं. आणि मग पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याकडे भाऊ जेव्हा बॉम्बेत होता, काका मुंबईमध्ये होते तेव्हा काकांना जाऊन सांगणे आणि काका म्हणजे मग तुम्ही सल्ला त्याला पण सांगणार होता निमंत्रण वगैरे असं, म्हणजे पर्सनली जाऊन इन्व्हिटेशन देणं हा तुमचा विषय होता. आणि तुम्ही जायचं जेव्हा ठरवलं की आता मी मुंबईला जाणार. आणि दादा नॉर्मली शनिवारी यायचे. म्हणजे दादा वडूचा शनिवारचा बाजार करून सांगलीला यायचे, मग रविवारी सांगलीला असायचे आणि सोमवारी सकाळी दादा पुन्हा वडूला परत जायचे. तर दादा शनिवारच्या ऐवजी तुम्ही मुंबईला जाणार म्हणून दादा मंगळवारी सांगलीला आले होते. का तर तुम्ही जाणार तर घरी कोणीतरी पाहिजे म्हणून दादा वडूजवरनं मंगळवारी आले होते. आणि तुम्ही मंगळवारी ह्याला गेला, मुंबईला गेलात. आणि मधला एकच दिवस गेला असेल, बुधवारी म्हणजे संध्याकाळी मला आठवतं तसं माझं इंजिनिअरिंग कॉलेज होतं आणि संध्याकाळी आम्ही फिरायला म्हणून ते आपलं जिल्हा परिषदचं जे मंदिर आहे दत्त मंदिर, तिथं आई मी मोनी असं संध्याकाळी जायचो. तर आम्ही तिघीजणी ह्याला गेलो होतो, दत्त मंदिरामध्ये गेलो होतो. आणि 23 मार्च हा दिवस होता तो. आणि दादांच्या बारीक छातीत दुखायला लागलं, संदीप सांगायला, आणि दादांना अस्वस्थ व्हायला लागलं आणि त्यांना सहन होत नाही असं वाटल्यानंतर त्यावेळी संदीप म्हणजे मावशीचा जो संदीप आहे, संदीप देसाई, तो त्यावेळी सांगलीमध्ये होता आणि तो आपल्या घरी होता त्यावेळी. तर दादांनी त्याला सांगितलं की तू जा आणि सोनलला घेऊन ये. मला आठवतं संदीप तुमची स्कूटर घेऊन मला जिल्हा परिषदला घ्यायला आला होता मंदिरामध्ये की सोनल दादा तुझी खूप आठवण काढतात आणि तू घरी चल इमिजिएटली. आणि त्यांच्या छातीत दुखं म्हणलं तर ऑब्व्हियसली सगळेच आम्ही परत निघालो गडबडीनं. पण संदीप बरोबर मी स्कूटरवर परत आले, लवकर आले होते परत. आणि मी आले तेव्हा दादा सांगत होते की छातीत दुखते माझ्या. आणि मला काय करावं सुचत नव्हतं, मला रडायला लागलं. आणि तोपर्यंत आई आणि मोनी पण पाठीमागून घरी पोहोचल्या. आईने आल्याला लगेच मग आई आणि मेहता डॉक्टरांकडे पळतच गेली. आणि मग त्यांना मेहता डॉक्टरांना घेऊन घरी आली आई आपल्या शीतलवर. आणि मग मेहता डॉक्टरांनी दादाने तपासलं. आणि मग मेहता डॉक्टरांचं असं मत पडलं की पोटामध्ये गॅस झाल्यामुळं छातीवर प्रेशर आलेलं आहे आणि त्यामुळे छातीत दुखत आहे. आणि मग त्यांनी त्यांना थोडीशी औषधं लिहून दिली. आणि तोपर्यंत दादांचं थोडंसं कमी झालं होतं, कारण दादा उठून बसले तोपर्यंत. मला म्हणले, आणि मी रडायला लागल्यानंतर मला म्हणले तू कशाला रडतेस, मी काही तुझं लग्न बघितल्याशिवाय मरणार नाहीये, मला तुझं लग्न बघायचं आहे. म्हणजे मला ते शब्द अगदी स्पष्ट आठवतात दादांचे. म्हणजे दादांच्याही ध्यानीमनी नव्हतं की असं काही घटना घडेल, किंवा आपल्याला तर वाटणं शक्यच नाही, पण दादांना स्वतःलाही वाटत नव्हतं की असं काही घटना घडेल. आणि मग संध्याकाळी डॉक्टरने दिलेली औषधं घेतली. आणि मग मी दादाला सांगितलं होतं की दादा तुम्हाला जरा जरी काही वेगळं वाटलं तर तुम्ही सांगायचं, पप्पा घरी नाहीत म्हणून आम्हाला बोलायचं नाही असं करू नका. तर दादा म्हणले नाही मी तसं काही करणार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाटतं आई तू दादांना पुन्हा एकदा दवाखान्यात जाऊन चेकअप करण्यासाठी पाठवलं. मला दुखत नाही, मला काही त्रास होत नाही. तरी मी म्हटलं की तुम्ही जाऊन सांगून येता ना की मला काही त्रास नाही म्हणून. तर मोनी आणि ते गेले मोहत्या डॉक्टरांकडे ना, मेहता डॉक्टर तिकडे गेले, तपासून आले, औषधं घेतली. आणि म्हणजे मोनी म्हणाली आई दादा म्हणतात दुखत नाही, पण तिथं म्हणाले थोडीशी बारीक दुखत आहे. आणि आल्यावर मात्र मला म्हणाले की जेवायला वाट, अख्खा झोपलेले होते, मला औषधं घ्यायची आणि जेवायला वाट. शक्यतो दादा आणि दोघं जेवायला एकत्रच बसायचे. त्यामुळे अक्का तर ती झोपली, ती नंतर बसायची. पहिल्यांदाच ते त्या दिवशी एकटी जेवली आणि गोळ्या घेऊन झोपले आणि मग अक्का जेवल्या होत्या. अच्छा.
नाही तर बहुतेक रोज दोघं एकदम बसायचे. नाही ह्याच्या अगोदर एक मला घटना सांगा वाटते की मी तुम्हाला म्हणजे आपलं बोलणं झालं मागच्या वेळेस असतं की आपण 1992 सालापर्यंत एकत्र दिवाळी करायचो. तर मला 1992 सालची दिवाळी आठवते तेव्हा आपण दिवाळीला एकत्र जमलो होतो. म्हणजे काका कोल्हापूरहून आले होते, आपली फॅमिली होती, अक्का दादा होते. आणि त्या वर्षी दादांनी पहिल्यांदा सगळ्यांना एकत्र बसून सांगितलं होतं की आता सगळ्यांची मुलं मोठी झालेली आहेत, सगळ्यांची मुलं कॉलेजला आहेत, सगळ्यांचे परीक्षेचं वेळापत्रक वेगळं आहे आणि ते सगळे ॲडजस्ट करून तुम्ही दरवर्षी दिवाळीला यायचं. तर आता इथून पुढं आपण असं नको करूया, पुढच्या वर्षीपासून प्रत्येकानं आपापली घरी दिवाळी साजरी करायची असं दादाने सांगितलं. म्हणजे मला ते ऐकताना सुद्धा नको वाटत होतं की दादा असं का सांगतायत. दादा म्हणले की आता सगळ्यांची मुलं 12वी होऊन गेलेली आहेत, प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं आहे आणि आपण समजा असं कंपल्शन केलं तर ते सोयीचं वाटत नाही, होत नाही. तर पुढच्या वर्षीपासून दिवाळी आपण प्रत्येकानं आपापली घरी करायची. आणि हे झालं 92 साली. आणि 93 साली जेव्हा दिवाळी होती तेव्हा आपल्याला माहित होतं की आता काकू ह्याला येणार म्हणजे शीतलवर येणार नाही दिवाळीसाठी, किंवा आपण सुद्धा काही कारणाने आपण म्हणजे आपण जसं पडग्याला गेली होती दिवाळी करतात तसं आपण सुद्धा जाऊन काकूकडे दिवाळी कोल्हापूरला करणार नाही आहोत, प्रत्येकाने आपल्या घरी दिवाळी करायची आहे. तर अक्का त्या वर्षी दिवाळीला निमात्याकडे गेली होती आणि मला फार वाईट वाटायला लागलं होतं की अक्का म्हणली की नाही मी यावर्षी दिवाळीला निमाकडे जाणार. आणि मग अक्का ठरल्याप्रमाणे अक्का ठरलं की ते ऐकायचीच नाही. तर ती दिवाळीला निमातेकडे बार्शीला गेली होती आणि मला अस्वस्थ व्हायला लागलं की मला वाटायला लागलं की यावर्षी अक्का दादा नाही, काका काकू नाही, तर दिवाळी कशी. म्हणून मी दादाला पत्र लिहिलं होतं वडूजला की दादा अक्का दिवाळीला यावर्षी बार्शीला गेलेली आहे आणि तुम्ही पण बार्शीला गेला तर आपली इथली सांगलीची दिवाळी खूप मोठी वाटेल. तर तुम्ही दिवाळीसाठी सांगलीला यावं अशी माझी खूप खूप मनापासून इच्छा आहे. तर दादा ते माझं पत्र घेऊन सांगलीला आले होते. म्हणजे दादा 93 साली मला आठवतं की दिवाळीसाठी दादा सांगलीला आले आणि दादा म्हणले की सोनल तू मला पत्र लिहिलं होतंस ना, ते पत्र घेऊन ते मला सांगितलं की तुझं पत्र आलं म्हणून मी सांगलीला आलो, वाशीला गेलो नाही तुझ्या इच्छेसाठी. आणि मला वाटतं ती दादा अक्कांच्या आयुष्यातली पहिली दिवाळी असेल जेव्हा दादा अक्का दिवाळीला एकत्र ठरवते. त्यांचा बडवा दादांची लाडकीच होती तू, तुला बंटी म्हणायची मला. आणि दादा आल्यामुळे मला ती दिवाळी म्हणजे बरं वाटलं की कोणीतरी आलेलं आहे. दिवाळीच असते पण मोठी माणसं असल्याशिवाय दिवाळी वाटत नाही. तर दादा होते म्हणजे शेवटच्या दिवाळीत सुद्धा आपल्या बरोबर दादा होते. फक्त दादा अक्कांची दिवाळी त्यावर्षी एकत्र झाली नाही आणि 94 साली तर दोघंही वाजले म्हणजे दिवाळीला दोघंही नव्हते. म्हणजे फक्त मला वाटतं त्यांच्या आयुष्यातली एकच दिवाळी असेल जी त्यांनी वेगळी साजरी केली. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळं आपण मेहता डॉक्टरांकडे दादा जाऊन आले वगैरे, घरी आल्यानंतर मी दादाला विचारलं तर दादा म्हणजे नाही मला छान वाटते आता काही दुखत नाही वगैरे. म्हणजे आपण सगळे रिलॅक्स झालो होतो की काही होईलच वाटलं नाही. आणि मला वाटतं दुपारी 2च्या दरम्यान वगैरे टी व्ही बघत होतो आपण सगळेच जण बाहेरच्या खोलीत होतो. मी बाहेरच्या खोलीत बसले होते, तू आतल्या बेडरूम मध्ये होतीस बघ, तुला आवाज ऐकूला दादांचा. नाही त्यावेळेस बाहेर बसलो होतो सोनल बाहेरच्या खोलीत आणि मग मी आत गेली पेपर घेऊन. अच्छा. आणि दादा मिसरी लावत होते. हा दादा मिसरी लावत होते आणि तोंड धुवायला गेले दादा. तू उठून गेलीस, मी उठून गेले, मी जाऊन पेपर वाचत बसायला म्हणजे दुपारी पेपर वाचायचा दुपारी पेपर घेऊन जायची मी बेडरूम मध्ये. हा तर आवाज आला मला काहीतरी कोण म्हणजे असं मला काही लक्षात आलं नाही कुठला आवाज येतोय काय कळत नव्हतं. पुन्हा असा आवाज येतो. मग मी उठून गेले आणि बाथरूमच आवाज येतो ना तर दादा पडलेले होते बाथरूम मध्ये. मग तुम्हाला हात मारलीस उचललं पण असं ओढून असं बसवलं. तू दादाला धरून बसलीस आणि मी आणि मोनी अक्का पण आल्या अक्का तिथं थांबल्या आणि मी आणि मोनी मेहतांकडे पळत जाऊन मेहता डॉक्टरांना परत बोलवून आणलं घरी. मग मी आणि मेहता डॉक्टरनीच बाहेर नेलं. मला आठवतं की आपण पॅसेजमध्ये दादांना असं मी आणि मेहता डॉक्टर तिघांनी आपण उचलून त्यांना बाहेरच्या हॉलमध्ये आणलं. मग त्यांनी माउथ टू माउथ रेस्पिरेशन पण दिलं होतं मेहता डॉक्टरांनी दादांना. छातीवर त्यांनी प्रेशराईज करून त्यांनी ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी थोड्या वेळात आपल्याला सांगितलं. आणि अगदी किती गो म्हणजे आपण बाहेर बसलेलो होतो त्यावेळेस दात घासत होते म्हणजे काही असं कल्पनाच अशी काही घटना घडेल असं वाटलं नव्हतं. आणि म्हणजे ते समोर बघताना सुद्धा पटत नव्हतं की हे घडतंय म्हणून. आणि त्याच्या आधी काय म्हणत नव्हते, बसले होते दात घासत व्यवस्थित काही नाही, तोंड झाले गेले. तो म्हणजे आयुष्यातला एक काळा दिवस म्हणतो ना तसा तो दिवस होता. आणि मग आपण म्हणजे मला वाटतं तू माधवनगरला कळवलंस.
माधवनगरला यशवंतनगर कळवलं. यशवंतनगर आणि गवळी यशवंतनगर गल्ली. माधवनगर आणि गवळी गल्ली 3 ठिकाणी मी कळवलं आणि नंतर मग बाकीचे सगळे येऊन कुणी कळवलं. आणि पप्पा त्यावेळी मुंबईला होते तेव्हा मुंबईवरनं पप्पा आणि काका एकत्रच निघाले. बॉम्बेत ते फोनवर आम्हाला कळलं. तुम्हाला फोनवर कळलं. असं कळलं. मग पुणे गाडी बघितली त्यांच्या माहितीची. त्या गाडीतून आम्ही वहिनी आम्ही तिघंही इकडे आलो. रात्री पहाटे आणि दरम्यान फक्त मी कुठेही थांबलं की एक फोन करून मी इथंपर्यंत आलो आहे इथंपर्यंत आलो असं फक्त सांगत कळवत होतो. होता मला. आणि त्या दरम्यान आमचे जे टेस्टिंगचे लोक होते ते टेस्टिंगचे लोक बऱ्यापैकी म्हणजे 70-80% लोक तिथे येऊन थांबले. चांगलं. म्हणजे आम्ही आलो तर ते टेस्टिंगचे गवळी लोक गल्ली यशवंतनगर सगळे तुम्ही माधवनगर मुंबईत 2 सगळे म्हणजे होते. तुम्हाला पोहोचायला पण उशीर झाला. खूप अडीचच्या वेळ, दरम्यान खूप रात्री वेळ. 2:30 वाजता वगैरे हो. पोहोचला तुम्ही. खूप वेळ लागला. हे गुरुवारची घटना. बुधवारचा एक दिवस गेला म्हणजे बुधवार त्यांना संध्याकाळी दुखायला लागलं होतं. गुरुवारी दुपारी हे झालं आणि शुक्रवारी सकाळी फोन तुम्ही आल्यानंतर एक थोड्या वेळात आम्ही निघालो. मी त्यांना बघून गाडी बघितली. गाडी आल्यानंतर आम्ही निघालो. यायला लागला थोड्या वेळ पुढे थांबलो नाही. हे अगदी ध्यानीमध्ये नसलेली गोष्ट आहे. म्हणजे कुणाच्याही डोक्यात म्हणजे दादाला स्वतःला वाटत नव्हतं की असं काही घडेल. कारण दादा कायम म्हणायचे की कारण माझ्या लग्नाची तारीख ठरली होती. दादांना लग्नाची तारीख माहित होती. हे पण पण म्हणजे फोनवर सांगताना तसं जपूनच नाही माहिती दिली होती की तब्येत बिरी नाही या एवढंच हो का? एवढाच फोन होता. त्यामुळे आम्हाला तो नव्हता म्हणजे अंदाज नव्हता तुम्हाला इकडे? अंदाज आला होता. म्हणजे हां. मला स्वतःला वाटलं की काहीतरी घडले ज्या तिथे ताबडतोब यावं. दादांच्या नंतर सुद्धा अक्काची जी घटना घडली ते पण 2.5 महिने म्हणजे हा कालावधी खूप छोटा वाटतो. आणि अक्का अतिशय म्हणजे गुडघेवर दुखत होते तिची किंवा तिला चालताना थोडा त्रास व्हायचा. पण अक्काची बाकी तब्येत छान होती. अक्काला झोपेची गोळी सोडली तर कुठली गोळी चालू नव्हती. अक्काची तब्येत एकदम छान होती. म्हणजे अक्काचं सुद्धा 2.5 महिन्यामध्ये जी घटना घडली ती सुद्धा न पटण्यासारखी घटना आहे. आणि ते सुद्धा 13 तारखेला त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी गेल्यावर 13 तारखेला अक्षय तृतीये दिवशी म्हणजे शिरा बिरा खाऊन त्या दोघं जण बाहेर पडले. 13 तारखेला बार्शीला बार्शीला बाहेर ते गेले बार्शीला. 13ला गेल्या आणि 19ला अक्कलची घटना घडली. आणि तिकडून फोन आल्यावर अख्खा 13, 14, 15, 16, 17, 18. मला बारशीला यायचंय. हो. आणि नाही मग ते हे म्हणले की मला म्हणली या तुम्ही घेऊन. मग गेले हे पोहोचले 1 दिवस थांबले दुसऱ्या दिवशी मला वाटतं आले तर पुन्हा संध्याकाळी निमंत्रण फोन आला हो हो. तर पुन्हा गेले हे. बरोबर. मला माहिती ती घटना ती मी सांगतो तुला कसं झालं की 13 तारखेला अक्काला पोचवायला पप्पा बार्शीला गेले. मग 14ला पप्पा बार्शीला राहिले आणि 15 तारखेला तुम्ही सांगलीला परत आले. आणि 15 संध्याकाळी फोन आला. 15 तारखेला फोन आला. 15 तारखेला पप्पा सांगलीला पोहोचले आणि 16 तारखेला तुम्ही ऑफिसला गेला असेल. 16 तारखेला ऑफिसला गेला. 17 तारखेला वगैरे जे मामांचा फोन आला होता की अक्कांची तब्येत बरी नाहीये आणि त्यांना ताप वगैरे आला होता तिला आणि मामांना काळजी वाटत होती आणि त्यांनी तुम्हाला फोन केला होता की तुम्ही या. तर तुम्हाला असं वाटलं की मी आता 13 तारखेला अक्काला सोडून आलोय. आज 17 तारीख आहे आणि तुमची त्या दिवशी मुंबईला मीटिंग होती. तुमची गाडी दारात आली होती आणि तुम्ही जे मामाला सांगितलं पण की आज माझी मुंबईला मीटिंग आहे आणि मी मीटिंग करून आलो की बार्शीला येतो असं तुम्ही सांगितलं. असं पण तुम्ही फोन ठेवला की तुमची जीप आलेली आणि पप्पांना काहीतरी मनात वाटलं आणि पप्पाने ती जीप परत पाठवली की नाही तुम्ही आजची मीटिंग कॅन्सल करूया. आणि पप्पाने तो ठरलेला म्हणजे जे मामाला सांगितलं होतं की मी मीटिंग करून येतो पण तरी पप्पाने ती मीटिंग कॅन्सल केली आणि पप्पा 17 तारखेला पुन्हा बार्शीला गेले. आणि म्हणजे मला अक्षरशः वाटतं की पप्पांना काय जाणवलं की का जा वाटलं ते गेले त्या अतिशय बरं झालं. कारण 17 तारखेला जर पप्पा मीटिंगला गेले असते तर मुंबईवरनं बार्शी घटना फार अवघड होतं. तर तुम्ही 17 तारखेला पुन्हा बार्शीला गेला आणि 18 तारखेला अक्काची तब्येत थोडीशी सुधारली असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही 19 तारखेला तुमचा असा फोन आला होता आम्हाला की म्हणजे 19 तारखेला नाही 18 तारखेला असा फोन आला होता की अक्काला आता बरं वाटतंय आणि मी उद्या निघेन बार्शीवरनं उद्या मी निघेन सांगलीला असा फोन आला होता आपल्याला. म्हणजे मला आठवतं कारण माझी तेव्हा परीक्षा इतकी जवळ आली होती. माझं काय म्हणतो आपण स्टडी लिव्ह मला चालू होती. मी घरीच होते तेव्हा मला या घटना सगळ्या आठवायचं कारण मी घरी होते आणि मला सगळे फोन आलेल्यावर सगळं कळत होतं. तर पप्पाचा 18 तारखेला फोन आला होता की अक्काला बरं वाटतंय आणि मी उद्या बार्शीवरनं सांगलीला निघतोय. आणि 19 तारखेला जेव्हा आपल्याला असा फोन आला की अक्काला जास्त झालेलं आहे आणि तुम्ही निघा म्हणजे तुला आणि काकूला कोल्हापूरला कळवलं होतं कारण काकू कोल्हापूरला सांगलीला आली आणि मग तुम्ही सगळे मिळून बार्शीला गेला. तर मला पप्पाने सांगितलेले पण नंतर जेव्हा पप्पा आले तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की अक्का झोपली होती आणि तुम्ही शिल्पा आणि दीपू बरोबर पत्ते खेळत होता लहान मुलांबरोबर.
कारण जे मामा आणि निमात्या दवाखान्यामध्ये गेले होते. अक्काला ते सलाईनवर लावली होती, ती आपल्या घरी वरच लावली होती. वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर सगळी ट्रीटमेंट आपली चालू होती. ती ट्रीटमेंट घरामध्येच चालू होती, वरच्या खोलीमध्ये. दवाखान्यामध्ये नव्हती अक्का, वर होती घरात. आणि सलाईन वर तिला लावली होती, ती वरांवरच लावली होती. आणि पप्पा म्हणजे अक्काची तब्येत सुधारत होती, मी तिला बरं वाटायला लागलेलं. आणि अक्का झोपली होती एका कुशीवर आणि अक्काच्या पाठीला पाठ लावून पप्पा बसले होते आणि मुलं पुढं असं अशी पत्ते खेळत होते. म्हणजे अक्काच्याच रूम मध्ये अक्काजवळ बसले होते आणि जमिनीवर हे केलं होतं, गादी टाकून वगैरे जमिनीवर गायटून केलं होतं का. तिथं होतं. आणि नंतर पप्पा म्हणजे जेव्हा अक्काला जास्त झालं तेव्हा अक्काने पप्पांना म्हटले की अरुण तुझ्या मांडीवर माझं डोकं घे. आणि पप्पा म्हणले की मग मी तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं आणि मग तिने सांगितलं की मला पाणी दे. मग पप्पाने तिला पाणी दिलं आणि नंतर एक काचका आला आणि म्हणजे ते निमात्याला तर पडत, म्हणजे निमात्या तोपर्यंत वर आली होती, जास्त झाल्यानंतर निमात्या वर आली होती. मग पप्पा म्हणले हे म्हणजे जे माझ्या म्हणजे मांडीवर डोकं होतं अक्काचं आणि मी तिला शेवटचं पाण्याचा घोट पाजला. आणि जेव्हा अक्का गेली तेव्हा काका मुंबईला होते आणि जे मामाने काकांना पण फोन केलेला होता आणि काका निघाले लगेच तिकडनं अक्काचं कळल्यानंतर. पण मुंबईवरनं बार्शीला येणं हा खूप मोठा कालावधी आहे, म्हणजे ते पोचायला बराच वेळ लागणार होता. आणि जे मामाचं असं म्हणणं पडलं की तेवढ्या वेळ आपण ती बॉडी ठेवू शकत नाही, कारण अक्काला पोट फुगायला लागलं होतं. तर मग काकाने सांगितलं की तुम्ही विधी उरकून घ्या. मग अक्का पप्पांच्या म्हणजे पप्पाने अग्नी दिला अक्काला, दादांना काकाने अग्नी दिला होता आणि अक्काला मात्र पप्पांनी अग्नी दिला. पण मला असं वाटतं की पप्पांना 17 तारखेला जेव्हा फोन आल्यानंतर जा वाटलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जर पप्पा मुंबईला गेले असते तर काका आणि पप्पा दोघंही मुंबईवरनं निघाले असते अक्कासाठी. पण तसं नव्हतं, पप्पा बार्शीमध्ये असल्यामुळं पप्पांच्या म्हणजे पप्पांनी अक्काला शेवटचा अग्नी दिला. आणि या घटना मला आठवत स्पष्टपणे. हो, पण मला म्हणजे मी नव्हते आलेच का, माझी परीक्षा होती, मी नव्हते आले. पण तू आणि काकू गेला होतात 19 मे 10 दिवस येतो 1994. आणि काकू आणि मला वाटतं तुम्ही डायरेक्टली स्मशानभूमीत गेला आणि तुम्हाला फक्त ते म्हणजे तोंडावरचं हे ते लाकूड बाजूला कडून फक्त मुखदर्शन अक्काचं झालं होतं तुम्हाला. पण हे दोन्ही घटना अशा आहेत की म्हणजे इतकी जवळची लोक इतक्या छोट्या कालावधीमध्ये, म्हणजे काही डिफरन्सच नाही. 2.5 महिने म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं तेच कळतं. फक्त अक्का दादा एकमेकांच्या काय राहू शकत नव्हते, एवढं त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. अक्काची साथ, दादांची साथ एकमेकांना खूप मोठी साथ होती आणि एकमेकांशिवाय आयुष्य हे दोघं विचार करू शकत नव्हते. त्यामुळं अगदी छान तब्येत असलेली अक्का 2.5 महिन्यामध्ये गेली हे अजूनही पटत नाही. म्हणजे एकदम मोठे 2 आधार गेल्यासारखं वाटतं. म्हणजे माझ्या लग्नामध्ये अक्कादांची पोकळी कायम जाणत राहणार. त्यामुळे दादा गेल्यावर ते अबोलच झाली. साखरपुडा पण नाही केला. साखरपुडा कॅन्सल केला आपण. अक्काला म्हणजे दादा वारले म्हणून आपण माझा साखरपुडाच कॅन्सल केला आणि मग लग्नाच्या दिवशी सकाळी एंगेजमेंट झाली होती. पण या 2 घटना वाईट घटना घडल्या आणि पाठोपाठ झालं. हा, पाठोपाठ झालं, लागोपाठ झालं आणि धारीमानी नसताना झालं. आणि खूप मोठा आधार होता, म्हणजे दादा का खूप मोठा आधार होता. यानंतर पप्पा 1997 साली तुमची म्हणणार तुम्ही चिपळूणला बदली झाली ते, कारण ही घटना 94. त्यानंतर मग माझं लग्न झालं 94ला. नाही, बदली नाही झाली, ती प्रमोशन मिळालं होतं. प्रमोशनवर बदली झाली. प्रमोशन मिळाल्यानंतर तो 97 1997 सप्टेंबर 97ला प्रमोशन मिळालं आणि ऑन प्रमोशन मला चिपळूण दिलं होतं. चिपळूणला बदली झाली. आणि मग चिपळूण मधलं तुमचा म्हणजे तुम्ही काय आठवणी सांगायचं म्हटलं तर चिपळूणचं काय? चिपळूणमध्ये ह्याच्या खूप आठवणी नाही आहेत. पण चिपळूणला बदली झाल्यानंतर तिथं कोण ओळखीचं जे नव्हतं, कुणीच ओळखीचं ओळखीचं. माझ्या दृष्टीनं चिपळूण अतिशय नवीन. जॉईन झाल्यानंतर मी पहिल्यांदा चिपळूण बघितलं. त्यावेळेला चिपळूण बघितलेलं नव्हतं. आणि कोकणी लोकांबद्दल म्हणजे काही आणि जाताना लोकांनी मला कल्पना दिली की तुम्ही अतिशय कठीण भागात निघालेले आहे, कारण कोकणी लोक तक्रार करणारे असतात, ग्राहक तक्रार करणार असतात आणि ते समोर तक्रार करत नाही, बॉम्बे ऑफिसला कायम तक्रार करतात. तिथल्या लोकांना भयंकर त्रास होतो असं आम्हाला माहिती आहे. हेड ऑफिसला डायरेक्ट. तर त्यामुळे मी तसा बिचकलो होतो. बिचकूनच चिपळूणला जॉईन झालो. पण मला प्रत्यक्ष तिथं 1.5-2 वर्ष मी होतो ना, तर कधीही मला असं जाणवलं नाही की असे लोक वाईट आहेत म्हणून. तर मला लोक वाईट नाही गाठ पडली किंवा नसावेत, वाईटच नसावेत.
तुम्ही एक चुकीची ते माहिती कोणतरी दिली होती. हां. पण तुम्ही एक ते ह्याच्याबद्दल सांगितलं होतं ना की ते जे आमदार एक होते आणि ते त्यांचं थोडक्यात म्हणजे काही डिटेल फार जायची गरज नाही. नाही नाही, जॉईन झाल्यानंतर मला तिथला जो स्टाफ होता तो स्टाफ ऑफिसचा स्टाफ चांगला होता, लाईन स्टाफही चांगला होता, कोणाकडे काही अडचण नव्हती. युनियनचं जरा प्रस्त जादा होतं, पण ऑफिस कामामध्ये युनियन तसं देत नव्हते. युनियनचं काही निघालं की ते जरा ओढून धरायचे. तो स्टाफ तिथं होता आणि सामान्य हे कळल्यामुळे मी थोडा बिचकूनच पहिल्यांदा काम करत होतो. तर त्या दरम्यान मला एकानं दापोलीचे एक आमदार हे होते, खेड, दापोली नव्हे खेड, खेडचे आमचे आष्टी एक होते, ते माझ्याकडे आले. शिंदे आडनाव बंधू म्हटल्यावर त्याला जरा ते भेटून गेले आणि बोलता म्हटले, साहेब मला एक सांगायचं आहे की आमच्या इथे जे आमदार आहेत ते अतिशय त्रास देतात आणि वेगळा समज. आम्हालाही चेहराबाहेरा करून सोडतात, काय करायचं सुचत नाही आहे. ते थोडक्यात त्याला असं वाटत होतं की आपली बदली तिथनं झाली तर बरं होईल. बदली काय हा विषय माझ्या डोळ्यापुढं नव्हता. तर त्याने ती एक कल्पना दिली आणि तिथं एक काही ठराविक गणित मी मांडलं. मी अनेक गोष्टी विचारून घेतल्या त्यांना. त्यानंतर त्या भागात काम करणारे सगळीजणांना विचारून घेतलं आणि सगळ्याकडून एकच सूर होता त्या आमदाराबद्दल. नंतर काही आमदार माझ्या ओळखीचे झाले होते, तर त्या आमदारांशी आम्ही बोललो, पण ते काही त्यावर हे देत नव्हते, कॉमेंट देत नव्हते, पण असे शांत बसायचे. म्हणजे शांत बसणं हेच उत्तर असायचं. मी जाणवलं आणि मग मी माझं लाईन ऑफ ॲक्शन पूर्ण केली. हे ठरवली की फारसं अशा लोकांना बोलूनही काही उपयोग नाही आहे. आणि इतरांना सांगताना काय सांगितलं की त्यांनी आत्तापर्यंतच्या सगळ्या इंजिनियर्सना त्रास दिलेला आहे आणि प्रचंड त्रास दिलेला आहे. तो त्रास द्यायचा म्हणजे आपला संबंध आला तर तसा फारसा संबंध येऊन द्यायचा नाही. आपण काही त्यांना बोलायला जाणार नाही आणि चुकीचं आपण त्यांचं ऐकणार नाही. ती पद्धत मी शेवटपर्यंत पाहिली आणि त्याला तुटक ठेवलं होतं. तसा काही त्रास करण्याचा प्रयत्न झाला, पण माझ्यापर्यंत तो पोचू शकला नाही, कारण मी एक ठराविक पद्धतीने गेलो. ते लोकांनी दिलेल्या माहितीमुळे आमचे ऑफिस जे होते. आणि त्यानंतर 6-7 महिने झाल्यानंतर आमचं ऑफिस जरा मोकळं झालं, कारण त्या अगोदर ते सगळे दबकून वागायला लागले. ते म्हणजे साहेब बघितलं का आता आम्हालाही प्रेशर वाटेल ना. आणि त्याचं जे वागणं बोलणं होतं ना की आतापर्यंत काढावं यायचं, ते आता हल्ली तसं कुठे येत नाही. तेव्हा तुमचं कमी बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे, ते दोन्ही कोणाबद्दल वाईट न बोलणे, या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला. कोकण भागामध्ये मी कमी बोलणं हाच प्रकार ठेवला होता जास्त. जास्त नाही. त्याने एक 100 वाक्य बोलली तर कामापुरतं 1-2-3 वाक्य त्यांना बोलणं. आणि चुकीचं ऍक्शन कुणावर आणि हां, दुसरं म्हणजे काम करण्याकडे कल ठेवायचा. एकदा काम होतंय म्हटलं ना की बोलणं हा विशेष बाजूला जातो. बरोबर, त्या पद्धतीने जातो. पण चिपळूणला असताना एनरॉन पण होतं ना तुमच्या अंडर? चिपळूणला असता एनरॉन प्रकल्प सुरू झाला होता आणि चांगलं त्यांना गती घेतली होती त्या एनरॉनमध्ये. आणि एनरॉनला तुम्ही म्हटलं की बरेच म्हणजे मुंबई ऑफिसचे बरेच लोक एनरॉन भेटला यायचे, त्यामुळे तुमच्या खूप मोठ्या लोकांची ओळखी झाल्या होत्या. एनरॉन बघायला येणं हा त्यांचा उद्देश असायचा. एनरॉन हे आकर्षण होतं, नाही याच्यातला नाही. त्यांनी सुरुवातीला मला ते आकर्षण वाटलं होतं. आणि दरमहा त्यांचे कसं आहे, त्यांनी वीज निर्माण केल्यानंतर ती MSEBच्या लाईनमध्ये सुटली जायची आणि MSEBनं मग त्यांना पेमेंट करायची, ती विकत घ्यायची. तर हे काम चालू असताना एनरॉनचं त्याचं रिडिंग घ्यायला लागायचं. तर दरमहा रिडिंग घेणं हा फक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिवाय कोणाला परवानगी नव्हती. अच्छा, ओनली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तो मीच होतो. त्यावेळी दरमहा ते एक मोठं काम होतं की जाऊन त्यांची जिथं जनरेशन होते टप्प्याटप्प्यानं त्याची रिडिंग घेऊन हेड ऑफिसला पाठवणं. आणि ते एक मुख्य काम झालं की बाकी काम मेंटेन वगैरे काय नसायचं, त्यांचं ते करायचं. पण चिपळूणला मला आठवतं की तेव्हा मी गोव्याला होते, माझं लग्न झालं होतं आणि सुट्टीसाठी मी म्हणजे आई, मोनी, सनी आणि मी सतीश सगळेजण आम्ही चिपळूणला आलो होतो. चिपळूणचा उन्हाळा मात्र प्रचंड होता. म्हणजे मला आयुष्यात आठवत नाही की कधी मला घामोळ्या आल्या, पण चिपळूणला आल्यानंतर तिथला उन्हाळा असंही उन्हाळा म्हणजे तुम्ही ते कूलर वगैरे आणून ठेवले होते
रूमवर वगैरे होते कूलर, फार होतं. तरी आम्हाला सगळ्यांना घामोळ्या आल्या होत्या. पण त्यावेळी आपण ते कोयना धरण कोयना धरण एनबॉन वगैरे सगळं बघितलं होतं. मजा आली होती आणि ते चिपळूणला. कुठलं एक मंदिर होतं ना, दशभुजा किंवा असं काही होतं. परशुरामाचं ते होतं. परशुरामाचं पण तिथे प्रसिद्ध आहे. आणि- बरोबर. आणखी कुठलं तरी एक मंदिर होतं की जिथं लोक बघायला नेहमी जाईल. बरं. परशुरामाचं होतं काहीतरी. परशुराम तुम्ही चिपळूणला असताना पप्पा तुमची तृप्तीकडे पण जाणं झालं खूप वेळा झालं ना? रत्नागिरी हे माझं सर्कल ऑफिस होतं. बर. तर रत्नागिरीला गेल्यानंतर मी तृप्तीकडे जात होतोच. अच्छा. तर महिन्यात 2 महिन्यांनी मिटिंग असायची हां. आणि तो रस्ता मला पाठ झाला होता. आमचं ऑफिस ते तिचं घर. हां. त्याच्यामुळे फी आकार जर काढला तर फीच्या खालच्या टोकाला ऑफिस होतं. हम्म. फीच्या एका बाजूनं त्या घराकडे जायचं तृप्तीकडे. आणि दुसरी बाजू म्हणजे आमच्या ऑफिसकडे मागायला जाताना. तो ऑफिस सुद्धा 150-200 किलोमीटर होतं. तर आम्ही दिशा पिकलो. हे तुम्हाला काही म्हणजे ऑफिस निमित्तानं काय तृप्तीच्या जवळ, पण तृप्ती आपल्याला रत्नागिरी खूप लांब गेली असं वाटत होतं. हम्म. तुम्ही चिपळूणला गेल्यामुळे तिला आम्हाला आणि तुम्हाला तिला भेटत होतं, तिला पण तुम्हाला भेटता येतात. खूप छान. म्हणजे आजही आपला छान गप्पा झाल्या, पण ह्याच्यामध्ये दादा अक्कांच्या ज्या 2 घटना घडल्या दुःखद, तो भाग सोडला. म्हणजे तो इतका भावनिक एक आधार होता दादा अक्कांचा सगळ्या घरालाच आणि आम्हाला सुद्धा. कारण अक्का पोकळी झाली. दादा एकदम मोठी पोकळी. पोकळी झाली आणि ती न भरता येण्यासारखी पोकळी आहे. अजूनही त्यांची आठवण आली तर अजूनही म्हणजे प्रचंड आठवणी दादा अक्कांच्या. खूप आठवणी माझ्याबरोबर किंवा पप्पांच्या तर असणार, आई पप्पांच्या असणारच, पण माझ्या वैयक्तिक सुद्धा खूप आठवणी दादा अक्कांबरोबर आहेत. आणि अजूनही त्यांची पोकळी जाणवते, अजूनही त्यांची आठवण आली तर अजूनही डोळे पाण्यानं भरून येतात. तर ती कायमच राहणार. तर या नोटवर आपण आजचा भाग थांबूयात.